कोण, कधी, केव्हा, कुठे, नेमका काय बोलेल याचा काहीच भरोसा राहिलेला नाही आणि याच बोलण्यावर नेमकी कोणाची, कधी, केव्हा, कुठे, काय प्रतिक्रिया येईल हेही सांगणे थोडे कठीणच. कॉकरोच जनता पार्टी नाम तो सुना ही होगा. आणि अजून तुम्ही तो एक डायलॉग ऐकलेला असेल की ऐसे बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें तो होती ही रहती है, लेकिन ये बात बहुत बड़ी है. कारण काय आहे तर सोशल मीडियावर ज्या पद्धतीने ही कॉकरोच जनता पार्टी ट्रेंड होते, त्याचे जे फॉलोअर्स वाढत आहे, हे एकमेव कारण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि हा गमतीचा भाग आहे की गांभीर्याचा भाग आहे हे तुम्हीच मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. नेमकी ही कॉकरोच जनता पार्टी कशी बनली आणि या अनुषंगाने कुठले मुद्दे उपस्थित होत आहे, यामागे सर्व गणित काय आहे आणि कुठल्या प्रश्नांना आता सुरुवात झालेली आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. यामध्ये आन्सर रायटिंग रिलेटेड काही ट्रिक्स आहे, टिप्स आहे, हे सर्व मेन्शन केलेलं आहे. तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. मग आता विषय काय आहे, हे एक कार्टून मी तुमच्यासाठी या ठिकाणी लावलेलं आहे. तुम्हाला याचं योग्य निरीक्षण करायचं आहे, त्यातल्या बारीक गोष्टी शोधायच्या आहेत. बघा, मी तुम्हाला सांगतो. हे एक व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जे ऍक्शन घेताना दिसून येत आहे. यांच्या हातामध्ये हा एक हातोडा आहे ज्याने ते ऑर्डर करतात आणि हा एक दुसरा व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येतो जो रिॲक्शन देत आहे आणि त्याच्या हातामधील हातोडा बघा, दोघांची साईज बघा. सो आय होप की तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे कुठल्या पद्धतीनं व्यंग तयार करत आहे आणि सध्याच्या प्रेझेंट कंडिशनला घेऊन हे अगदी योग्य प्रमाणात त्यामध्ये फिट बसताना दिसून येत आहे. ठीक आहे. मग विषय हा आहे की कॉकरोच जनता पार्टी तयार झालेली आहे, सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंड होताना दिसत आहे. जेव्हा मी ही पीपीटी तयार करत होतो, सो इंस्टाग्राम अकाउंटला याचे जे फॉलोअर्स आहेत ते मला 5.3 मिलियन दिसून येत होते. पण जेव्हा आता मी हा ओरिजिनल व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तर हा आकडा आता 12.7 मिलियन 12.7 मिलियन इतका मोठा वाढलेला आहे. म्हणजे 1,27,00,000 इतके फॉलोअर्स. आणि बीजेपीचं जे अकाउंट आहे त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्याला सुद्धा यांनी मागे टाकलेला आहे आणि म्हणून याची चर्चा खूप जास्त प्रमाणात आपल्याला होताना दिसत आहे. बरं, मग आता ही कॉकरोच जनता पार्टी नेमकी आहे काय आणि ही सुरुवात कशी झाली हे आपण एकदा बघून घेऊया. बऱ्याच जणांना वाटत आहे की ही एखादी नवीन पॉलिटिकल पार्टी आहे का आणि आता हे पॉलिटिक्स मध्ये उतरणार आहे का आणि आपले उमेदवार त्या ठिकाणी लढवणार आहे का, अशा अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांना प्रश्न सुद्धा विचारले जात आहे. आणि जी काही जेनझीची मुवमेंट या ठिकाणी सुरू झालेली आहे, ही जी चळवळ सुरू झालेली आहे, सो आपल्याला बांगलादेश आणि नेपाळमध्ये जो जेनझी प्रोटेस्ट झालेला होता त्या अनुषंगाने भारतामध्ये अशी परिस्थिती तयार होते का, या अनुषंगाने सुद्धा त्यांना म्हणजे कोणाला, हे जे अभिजित दिपके आहे ज्यांनी ही सुरुवात केलेली आहे त्यांना प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला होता. सो त्यावर त्यांना काय म्हटलं हे सुद्धा आपण जाणून घेऊया. बघा, ही जी कॉकरोच जनता पार्टी आहे ही एक सटायरिकल पद्धतीची एक राजकीय चळवळ सोशल मीडियावर ट्रेंड होताना आपल्याला दिसत आहे. याचं कारण काय तर 15 मे 2026 रोजी जे भारताचे सरन्यायाधीश आहे न्यायमूर्ती सूर्यकांत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, यांच्या समोर एक प्रकरण आलेलं होतं. त्यावर त्यांनी एक कॉमेंट केलेली होती आणि त्या कॉमेंटमध्ये जे बेरोजगार तरुणांची जी तुलना आहे ती कॉकरोच आणि समाजाचे परजीवी म्हणजे जे पॅरासाइट्स आहे अशी त्यांनी तुलना केलेली होती. आणि यामुळेच या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आणि हे जे अभिजित दिपके आहे यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्याच अनुषंगाने सोशल मीडियावर त्यांनी रिस्पॉन्स केला कॉकरोच जनता पार्टी म्हणून. या पद्धतीने त्यांनी वेबसाईट सुद्धा तयार केलेली आहे, ते आपण बघणारच आहोत. आता हे जे अभिजित दिपके आहे हे महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर इथे त्यांचं पालन पोषण झालेलं आहे किंवा त्यांची वाढ झालेली आहे. आता ते बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं मास्टर्स कंप्लीट करत आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे हे पूर्वी आम आदमी पार्टीचे सोशल मीडिया रणनीतिकार सुद्धा राहिलेले आहे. सो ऑफकोर्स त्यांना ती त्या पद्धतीची समज होती. त्यांनी असं म्हणजे काय म्हणतात, त्यांनाही अपेक्षित नसणार की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गोष्ट ट्रेंड होईल. त्यांनी जस्ट रिस्पॉन्स दिलेला असेल. असो जो काही असेल, पण त्यांनी जी त्यांची वेबसाईट बनवलेली आहे अतिशय काय म्हणतात त्या पद्धतीने बनवलेली आहे जे लोकांना आकर्षित करेल. बघा, या पार्टीचे तुम्हाला सदस्य बनता येईल का, या जर वेबसाईटला तुम्ही व्हिजिट केलं तर या पद्धतीने तुम्हाला त्या फ्रंट पेजवर दिसून येईल. सो बघा, इथे जॉईन द पार्टी म्हणून दिलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी क्रायटेरिया ठेवलेले आहे. आता हे क्रायटेरिया काय आहे, अनएम्प्लॉइड, लेझी, क्रोनिकली ऑनलाईन आणि कॅन रॅन प्रोफेशनली. सो बघा, याचे हे सदस्यत्वाचे निकष दिलेले आहे. हे जरी आपल्याला गमतीशीर पद्धतीने वाटत असले तरीही एक महत्वाचा प्रश्न ते उपस्थित करतातच आहे. निकष काय आहे, तुम्ही बेरोजगार असायला पाहिजे, तुम्ही आळशी असायला पाहिजे, त्यानंतर दररोज
11 तास तुम्ही ऑनलाईन असणं आवश्यक आहे आणि प्रभावीपणे तुम्हाला तक्रार करता यायला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी निकष लावलेले आहे. सो पाहताना प्राथमिक दृष्ट्या हे गमतीशीर वाटतात, पण अजून त्यांनी एक गोष्ट मेन्शन केलेली आहे जे त्यामधून गांभीर्य तयार करते. धर्म, जात, लिंग यावर कोणताही भेदभाव या पार्टीमध्ये नसणार आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं आहे ते गमतीशीर आहे की गांभीर्य आहे, हे तुम्हीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. बघा, मग यांनी जी कॉक्रोच जनता पार्टी आहे यांनी आपला मॅनिफेस्टो सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. हा मॅनिफेस्टो काय आहे हे तुम्ही सगळं या त्यांच्या वेबसाईटवर बघू शकता. 5 मुख्य मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. हे 5 मुख्य मुद्दे काय, तर निवृत्तीनंतर न्यायाधीशांना राज्यसभेची जागा देऊ नये, हे कॉक्रोच जनता पार्टी आपल्या आपल्या मॅनिफेस्टोमध्ये हा पॉइंट त्यांनी ठेवलेला आहे. मग आता हा बघा, हा गमतीशीर भाग आहे का की गांभीर्याचा भाग आहे? कारण आपल्याला माहित आहे की राज्यसभेची जी सीट आहे ते यापूर्वी जे काही न्यायमूर्ती राहिलेले आहेत यांना ऑफर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने तो मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. खोटे मत काढून टाकल्यास निवडणूक आयुक्तांवर सरळ UAPA अंतर्गत कार्यवाही केली जाईल. येते लक्षामध्ये. आता जे हे तुमचं जे वोट आहे ते काढून टाकण्याची जी काही गोष्टी आपल्याला सोशल मीडियाला दिसून येतात किंवा न्यूज मध्ये दिसून येतात त्या अनुषंगाने त्यांनी घेतलेले आहे. महिलांसाठी 50% आरक्षण, आपल्याकडे महिला आरक्षणासाठी विधेयक आलेलं होतं जे नामंजूर झालेलं आहे. यांनी सरळ सरळ म्हटलंय की 50%, 33% बाजूने राहू द्या, आम्ही 50% आरक्षण तुम्हाला देणार आहेत. काही मोठ्या मीडिया समूहाचे परवाने रद्द करणार आहे, जे काही न्यूज चॅनल्स आहेत. आता एकूणच भारतातली परिस्थिती तुम्हाला माहित आहे, म्हणून मी म्हणत आहे की हा गमतीचा मुद्दा आहे की गांभीर्याचा मुद्दा आहे. कोणते प्रश्न उपस्थित होत आहे हे सुद्धा आपण या मुवमेंट मधून आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि अजून काय म्हटलेलं आहे की पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर 20 वर्षांची बंदी घालणार आहे. सो राजकीय नेत्यांना आता इथून सांभाळून राहणं खूप गरजेचं आहे. बघा, गमतीचा भाग नाही, गांभीर्याचा भाग आहे. सो या पद्धतीने तुम्ही यांचा मॅनिफेस्टो बघू शकता. मग याच अनुषंगाने कुठले प्रश्न उपस्थित होत आहे किंवा समाजाचं वास्तव्य या सटारिकल मुवमेंट मधून ते दाखवतात का? बघा, CJPचा विनोदी ढाचा असला तरी खालील वास्तव्यांना ते अधोरेखित करतो. सर्वात महत्वाचं बेरोजगारी आणि युथ फ्रस्ट्रेशन, जे मी तुम्हाला सांगितलं की नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जी जेनझीची प्रोटेस्ट झालेला होता त्याच अनुषंगाने भारतामध्ये आता हा नव्या पद्धतीचा प्रोटेस्ट पाहायला मिळणार आहे का? सो त्यांनी जे अभिजित दिपके यांनी त्यावर मत दिलेलं आहे की भारताचा जो युवक आहे तो मॅच्युअर्ड आहे, तो मॅच्युअर झालेला आहे. सो या पद्धतीचा तो प्रोटेस्ट करणार नाही, तो संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहूनच आपलं जे काही मत आहे तो प्रदर्शित करेल आणि त्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. येते लक्षामध्ये. आता बेरोजगार किंवा जे अनएम्प्लॉइड लोक आहेत त्याची जर संख्या आपण भारतामध्ये पाहिली तर ती करोडोच्या वर आपल्याला दिसून येईल. सो या अनुषंगाने आता हा जो प्लॅटफॉर्म आहे तो युवकांसाठी, तरुणांसाठी, बेरोजगारांसाठी बनलेला आहे आणि ते त्यांचं फ्रस्ट्रेशन त्या ठिकाणी काढताना आपल्याला दिसून येत आहे. सो म्हणूनच ही गांभीर्याची बाब आहे. म्हणजे युवकांकडे तुम्ही लक्ष द्या, जेनझी सोबत तुम्ही कम्युनिकेट करा, त्यांचे प्रॉब्लेम काय आहे ते जाणून घ्या, अशा पद्धतीने चर्चा होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि हे जे राजकीय वास्तव्य आहे ते प्रतिबिंबित या ठिकाणी केलेलं आहे. दुसरं काय की राजकारणापासून दूर व्हावा. सगळ्यांना असं वाटत आहे की राजकारण आता एकाच पद्धतीचं झालेलं आहे, तेच ते मुद्दे आहे, धर्माचे मुद्दे असू देत किंवा डेव्हलपमेंटला घेऊन त्या पद्धतीने किंवा युवकांना घेऊन, बेरोजगारीला घेऊन त्या पद्धतीने मुद्दे समोर येताना दिसून येत नाही. सो त्यामुळे लोकांनी राजकारणापासून दुरावा निर्माण केलेला आहे आणि राजकारण हे एका दिवसासाठी नसलं पाहिजे तर पूर्ण 5 वर्षासाठी असलं पाहिजे. या अनुषंगाने सुद्धा हे इथे अधोरेखित करण्यात आलेलं आहे. सोबत काय आहे, नागरिकांमध्ये संस्थात्मक विश्वास कमी झालेला आहे. मग सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट देत असतील, हालाकी त्यांनी पुढे क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे, पण तरी सुद्धा मग इन्स्टिट्यूशनवरला भरोसा जो युवकांचा आहे, जो लोकांचा आहे, तो कायम आहे का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. सार्वजनिक चर्चेतील जे मुद्दे आहेत त्यावर एक गांभीर्याचं संकट आलेलं आहे. मग अशा पद्धतीने जे महत्वाचे मुद्दे आहे, युवकांना धरून, बेरोजगारीला धरून किंवा अजून काही इतर मुद्दे असतील, हे मुद्दे मग सोशल मीडियावर किंवा सोशल प्लॅटफॉर्मवर गमतीशीर स्वरूपात जर मांडावे लागत असतील, सो याला घेऊन कुठेतरी जे काही गव्हर्नमेंट आहे ते मागे पडताना आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे. आणि मीडिया अटेन्शन आणि पॉलिटिक्स जे त्याच्या न्यूजला घेऊन ज्या काही सनसनीखेज न्यूज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि महत्वाचे मुद्दे बाजूला पडून जातात. सो या अनुषंगाने काही सामाजिक, राजकीय हे जे काही वास्तव आहे हे या मुद्द्यामधून प्रतिबिंबित झालेलं आहे. आता मग तुम्हाला काय वाटतं की ही मुवमेंट कुठपर्यंत जाणार आहे? काय खरंच ही राजनैतिक पार्टीमध्ये कन्वर्ट होणार आहे का?
आणि झाली पाहिजे का, यावर तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, व्हॉट डू यू थिंक, हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि अजून हा ट्रेंड इथेच थांबणार असं वाटत नाही. म्हणजे यामध्ये बघावं लागेल की पुढे यातून काय उत्पन्न होणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर 2027 साठी आम्ही समर्पण बॅच लॉन्च केलेली आहे, जे 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुम्हाला अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. बघा, प्रिलिम्स प्लस मेन्स, लाईफ टाइम व्हॅलिडिटी, बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज, या सगळ्या गोष्टी यामध्ये अवेलेबल असणार आहे. प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्हाला बॅचची किंमत जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करायचा आहे, प्रतीक सर म्हणून. योग्य ते डिस्काउंट तुम्हाला देण्यात येईल. 8830523034 हा मी माझा पर्सनल नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील, तुम्हाला सिलेबस लागत असेल, गायडन्स लागत असेल, मला निश्चिंत तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता. एव्हनाइसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय एंड नोट्स, एनसीईआरटी स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजूनही बऱ्याच गोष्टी इन्क्लूड असतील. हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि एव्हनाइसच्या टेलिग्रामला जॉईन करायचं आहे. इथे तुम्हाला PDF अवेलेबल होतील, नोट्स मिळून जातील. अधिक माहितीसाठी मी ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट तुम्हाला देत आहे, तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.